टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे निलंबित प्रवक्ते नेते किशोर तिवारीजी। निलंबित यासाठी म्हटलं की तुमच्यावर कारवाई झालेली आहे। नीलम गोरे यांनी आरोप केलेला आहे की मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नाही। तुम्ही या पक्षाच्या जवळचे आहात, आतापर्यंत काय अनुभव आहे? नाही असं काही नाही। मला उद्धवजी बद्दल नीलम गोरे असे बोलतील असं मला अपेक्षित नव्हतं। ती काय बोलली, कशासाठी बोलली मला माहीत नाही। मात्र ती चांडाळ चौकडी मी बोललो ना, तर हे लोक पैसे मागतात, जसं प्रवास खर्च मागतात। मग तिथे कल्चर आहे बा, भेटीचाही कल्चर आहे। भेटीसाठी घेतात आणि गिफ्ट घेण्यात येते। गिफ्ट घ्या आणि खुश करा, या सगळ्या कल्चर विषयी मी वारंवार बोललो की कार्यकर्त्यांना पोसावं लागते। कार्यकर्त्यांना, संघटन मंत्र्यांना पक्षवाढीसाठी त्यांनी म्हणजे पोटभरू लोक जिल्ह्याच्या याच्यावर 10-15 वर्षापासून आहे। त्यांनी संघटना बांधणी काय केली, ते काय करतात। वर्षभर जर जयंती आणि पुण्यतिथ्या करत असतील तर त्याला काय अर्थ आहे? गिफ्ट घेण्याचं तुम्ही कल्चर म्हटलं, कुठल्या प्रकारची गिफ्ट आणि कोण घेतं नेमकं? म्हणजे मोठा गंभीर आरोप आहे। नाही, नीलम गोरेंनी टाळायला पाहिजे होतं, कारण नीलम गोरेला त्या ठिकाणी पुष्कळ काही मिळालं। मात्र हे टोल लावून बसलेले लोक आहे ना, भेटू देत नाही, त्यांच्याबद्दल का नाही बोलल्या त्या? नीलम गोरे टोल लावून बसले म्हणजे काय झालं? टोल म्हणजे येऊच नाही देत आतमध्ये, साहेबांची भेटच होऊ देत नाही। मी कोश्यारी यांना एकदा भेटलो तर सगळ्या वाहिन्यांनी म्हटलं की नाराज झालेल्या किशोर तिवारींनी शेवटी राज्यपालाचा ला भेटले म्हणून। असं काही नाही होतं। विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांना कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहे। मी विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे। आणि सांगाळ चौकडी कोणाकोणाला म्हटलं तुम्ही, आणि टोल घेऊन का म्हटलं? पण टोलचा अर्थ काय? आपण जेव्हा गाडी टोलवर नेतो तेव्हा टोलवर आधी पैसे द्यावं लागतात। आता ऑटोमॅटिक फास्टॅगमधून कटतात आणि मग ती गाडी पुढे जाते। याचा काही संदर्भ? तुम्ही टोल हा शब्द वापरला। एक मला कामगार नेता बोलला की मी गेलो त्यांच्या दिवसाच्या दिवशी, तर ते म्हणाले काही गुरुदक्षिणा आणली का तुम्ही, नाहीतर परत जा म्हणे। अरे ज्यांनी पैसे दिले त्या लोकांना मी म्हटलं की पक्ष बांधणीसाठी पैसे द्यावे लागतात। मात्र मी माझा अनुभव विचारल्यानंतर मी म्हटलं की कार्यकर्त्यांना यावेळेस पैसे द्यावे लागतील, घ्यावे लागणार नाहीत। आणि जे लोक पैसे देऊन तुमची तिकीट मागत आहे ते लोक पोटभरू लोक आहेत, त्यांची प्रामाणिकता कशी राहील? अडचणीच्या वेळेस जे लोक राहिले, नीलम गोरे का गेल्या याच्यावर चर्चा करा ना। आता नीलम गोरेच्या याच्यावर सुषमा अंधारे बोलल्या। सुषमा अंधारे म्हणजे संजय राऊताचा हायर वर्जन झालाय ते। सुषमा अंधारे काय समजते, कशाला बोलायचं, टाळायचं ना। मग ती किशोरी पेडणेकर म्हणाल्या, त्यांची भाषा बघा। ती समाजवादी चळवळीतून आलेली बाई आणि तिचं करिअर बघा। तिच्यावर भ्रष्टाचाराचा कोणता आरोप आहे हे तर सांगा। तर त्याला तुम्ही केलं म्हणजे तुमच्यापाशी तेवढे लायकच नव्हते ना। किशोरी पेडणेकर यांच्यावर BMC मध्ये महापौर असताना सत्तेचा दुरुपयोग केला यशवंत जाधवांनी, तर हिच्यावर आरोप होता ना। हिच्यावर आरोप आहेतही, अजूनही आहेतच। आता भूषण गगरानींनी फायल्या जर ओपन केल्या तर सगळे लोक जातील जेलात। कोण? अरे BMC मध्ये ज्या लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केला त्या लोकांनी। मला नाही वाटत की हा जो प्रकार झाला, मी काय म्हटलं की जे लोकांच्या विरुद्ध तक्रारी आहेत व ज्यांच्या जबाबदाऱ्या
निश्चित करण्याची वेळ आली आहे. इतकंच बोललो मी. नीलम गोरे यांनी जो आरोप केला तशा प्रकारचे आरोप खरे आहे का? गिफ्ट तुम्ही म्हटलं गिफ्ट घेतात पैसे मर्सिडीज नाही, हे खरे आहे का खोटे आरोप होते हे मला सांगा. नाही, मर्सिडीज देऊन पदं घेतात हा प्रकार मी नाही पाहिला आणि मला कोणी सांगितलं नाही. ॲक्च्युली आहे ना, बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड जो आहे आणि उद्धव ठाकरेचा सध्या तो ब्रँड आहे, तर याला हे अशा क्षुल्लकपणा जो आहे तो बंद करावा इतकं मी कळकळीने बोलेल. संघटन पाहणारे संपर्क प्रमुख हे पोटभरू आहेत, यांचं शील बरोबर नाही इथपर्यंत मी बोललो. पोटभरू आहे म्हणजे काय? पोटभरू म्हणजे पोट भरणारे बिचारे कार्यकर्त्यांना पद देताना पैसे घेणारे, तिकीटं देताना पैसे घेणारे, संपर्क न ठेवणारे, मस्तवाल झालेले, अनाहूतपणे आगाऊचं बोलणारे. हो, कसं झालं की कोणावर निशाणा आहे तुमचं? तुम्ही उद्धव ठाकरेंवर निशाणा नाही, कोणावर निशाणा आहे? नाही, उद्धव ठाकरे हा इनोसंट माणूस आहे, मी वारंवार सांगतो. मग आरोप कोणावर आहे तुमची? ही जी तुम्ही म्हणता, देतो ना तुम्हाला यादी. संजय राऊत, सुषमा अंधारे, अरविंद सावंत, आमचा तो विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर काढेल माणूस, अजून बस हे पंच यांना हाकललं तरी खूप होईल. आणि मग अनिल देसाई झाले, दिवाकर रावते झाले, सुभाष देसाई झाले. अजून समाजात लोक चांगले आहेत ना आमच्या पक्षात, म्हणजे बाळासाहेब ठाकरेच्या वेळचे लोक आहेत आणि ते यांच्यासोबत आहेत. त्यांचा किती अंत पाहणार? अमरावतीची शिवसेनेची ऐशी तैशी करण्याची श्रेय कोणीच घेतलं नाही. आमचा एक मोठा कार्यकर्ता प्रहारकडून उभा राहिला तो, आणि सगळी शिवसेना त्याच्या मागे लागली. म्हणजे कसं असते की आपण करतो काय हे बघायला पाहिजे ना. आणि नीलम गोरेच्या बद्दल मी म्हणणार की त्यांनी ऋणानुबंध ठेवायला पाहिजे होतं, कारण त्यांना समाजवादी विचारधरणीतून आल्यानंतर एवढे पदं दिली. मला काही नाही दिलं बाबा त्यांनी. मला देवेंद्र फडणवीस यांनी त्या राज्यमंत्री दर्जा असलेलं पद दिलं होतं, पण देवेंद्र फडणवीसच्याही त्या म्हणजे एकनाथ शिंदे पद दिलं होतं. आता पुढची काय भूमिका आहे किशोर तिवारी यांची? नाही, मला राजकीय अनुभव चुकीचा आला तर मी समाजात काम करणार. संन्यास घेणार, राजकीय संन्यास घेणार नाही? राजकीय संन्यास बिलकुल घेणार नाही. राजकीय संन्यास घेणार नाही, परंतु समाजात काम करून समाजाला असे जे आहेत धुरंदर लोक, दांभिक लोक, भामटे लोक, कंत्राटदार झालेले लोक, काय तुम्ही हाचा हात केला, मी आता हे जे देतो ना, आणि शाळा काढून बसलेले लोक, दारू विकणारे लोक, तुमच्या पक्षातले नाही, सगळ्यात राजकारणात आलेले लोक आहेत. या लोकांना मसनात पाठवून राजकारणात चांगले लोक आणण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी मी काम करणार. खूप खूप धन्यवाद. हे होते किशोर तिवारी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.